या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यास मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील श्री वीर तपस्वी सांस्कृतिक भवनात रविवारी पार पडला. सायंकाळी 6:51 गोरोज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात धर्मगुरूंचं आशीर्वचन नवविवाहित 12 जोडप्यांना लाभलं. माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी सर्व मान्यवर आणि वराडींचे आत्मीयतेनं स्वागत केलं. स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, श्री षटस्थल ब्रह्म 108 श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, श्रेष्ठी ब्रह्मनिष्ठ परमपूज्य श्री परमानंद अप्पाजी विजयपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर, स्वस्तिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, अतिरिक्त आयुक्त मनपा संदीप कारंजे, माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृहनेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक संजय कोळी, माजी नगरसेवक आनंद जाधव, विनायक विटकर, चंद्रकांत वानकर, आनंद चंदनशिवे, पुरुषोत्तम बर्डे, दशरथ कसबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल, माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. जोडप्यांना स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे पलंग, गादी, कपाट, संसारोपयोगी भांडी, साहित्य, वधूस शालू, मणी, मंगळसूत्र जोडवे तर वरास सफारी कपडे, बूट देण्यात आले.